नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाकाला भगवाननगर इथं आपण आहोत, जिल्हा जालना। तर ह्याच्यामध्ये आमचे जे मित्र आहेत ते स्वतः इंजिनियर आहेत, कळग आत्ताच रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी आता जरा बागेकडे लक्ष दिले। तर ही जे झाड होतं ना ते पूर्ण पिवळं पडलेलं होतं। त्याने ह्याला बाहेरीच आणि अल्ट्राशी चालू केले आणि तेव्हापासून काय फरक पडला तर त्यांच्या तोंडून आपण थोडं ऐकूया। मी एम.आर. लाड, भगवाननगर, महाकाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना। रिटायर्ड सिव्हिल इंजिनियर होतो मी। आता 2 वर्ष झाले रिटायर होऊन, आता शेतीकडे लक्ष देतो। तर जूनमध्ये मी साधारण याला बायोरिच अल्ट्रासी सुरू केलं होतं। दर 15 दिवसाला बायोरिच आणि अल्ट्रासी असं वापरलं। हे पूर्ण झाड गेलेलं होतं। याच्या 70% काड्या कट करून काढावं लागलेल्या आहेत। 2-3 ज्या फांद्या दिसत आहेत तेवढ्याच हिरव्या होत्या, त्याला आता बायोरिच नंतर एवढा फर्स्ट क्लास रिझल्ट दिसतोय। आणि ह्याला परत फूट पण यायला लागले, फुटवा पण चांगला झालाय। ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, एक फांदी वाळली आहे तरी पण, तर इथं डिंक्या झाला होता, हा डिंक्या वाळलाय पण ही फांदी मेली आहे। आता बरेच शेतकऱ्याचे प्रश्न येतात, 1 वेळ 2 वेळा बाहेर सोडलं तर त्यांना काय वाटतं सगळं हे कव्हर होईल। तर काय वेळेला काय होतं, इथं जर डिंक्या असेल तर वरच्या बाजूची फांदी तुमची अशी वाळल। आता ह्याच्यानंतर हे वाळत नाही, बरोबर। तुम्हाला ह्या कॉन्फिडन्स आला असेल की बाबा हे आता वाळणार नाही। असं समजा आता ही जी झाडं आहेत तुमची, ही पण मला वाटतं ही ग्रीनरी होती का त्याला? नव्हती ना। आता याला फूट पण चांगली यायला लागली, तुम्ही बघा खालच्या बाजूला फूट पण चांगली यायला लागली, फूटही चांगली आली। आणि ह्याला किती वेळा बाहेरीचे अल्ट्रासी सोडले? आतापर्यंत महिन्यातून 2 वेळा। महिन्यातून 2 वेळा? हो। पण कधीपासून? 15 जून पासून सोडले। तर जून पासून ह्यांनी चालू केले। जी झाडं एकदम वीक होती ती आता सुधारायला लागलेली आहेत, कळलं का? तुमच्या लक्षात येईल की हे आता काहीतरी फळ धरायच्या स्टेजला आले। हो। तर मला वाटतं दुसरा महत्वाचा काय फरक झालाय अजून? डिंक्या कव्हर झाला, जमीन आमची पांढरी पडत होती। डिंक्या टोटल कव्हर झाला? हो, 70-80% डिंक्या कव्हर झाला। आणि जे अल्ट्रा बायोरिचचं जे शेण आहे शेवटी राहिलेलं चेंज करायचं, एक्सचेंज करतो आपण, फ्रेश शेण बदलायचं, ते शेण घेतलं, प्रत्येक खोडावरती लावलं। बरोबर। व्हायरस जे पांढरे ठिपके आलेले होते खोडावर ते सुद्धा लावले। नंतर 3-4 दिवशी सगळे गेले। तर सगळ्या शेतकरी बंधूंना माझं विनंती आहे की बाबा ज्यांच्याकडे डिंक्या राहिला असेल थोडा फार, ज्याने 1-2 वेळा सोडलं, 4 वेळा सोडलं आणि तरी पण डिंक्या एखाद्या झाडाला दिसत असेल, तर अशा वेळी काय करायचं, बॅरलमध्ये जे खाली राहिलेला गाळ असेल तो त्याला लावून टाकायचा, म्हणजे ते कव्हर होईल चांगलं। आता ह्यांच्या शेतामध्ये बघितलं तर ही बाग जवळजवळ कव्हर होत आली आता, की जी एकदम पिवळी होती, किंवा ह्याला म्हणायचं अजून तुम्ही उत्पन्नच घेतलं नसेल। काय घेतलं होतं? नाही, 2 टनाच्या पुढे मला उत्पन्न नाही। किती एकर मध्ये 2 टन? हे 1.25 एकर। 1.25 एकर मध्ये फक्त 2 टनापर्यंत उत्पादन गेलंय। तर आपणाला ते 20 टनापर्यंत जायचं एकरी, म्हणजे 40 टन आपणाला निघालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून थोडी ह्याची काळजी घ्या। जसं आपण सरांच्या इथं बघितलं, अंबडला बघितलं, ती बाग तुम्हाला कशी वाटली? एकदम फर्स्ट क्लास आहे की नाही? तर ते गेल्या वेळी 118 टन तिथं मोसंबी झाली, कळलं का? ह्यावेळी 45 टन एक बहार झालाय, आता दुसरा बहार आहे तो सुद्धा तेवढाच होईल, जवळपास तेवढाच होईल। तर ही खरोखर फॅक्ट आहे। ह्यावेळी दर जास्त आहे आता, त्यामुळं सर गेल्या वर्षी एवढंच म्हणजे हे मिळू शकेल त्यांना उत्पन्न। तर थोडं जिथं जिथं आता गॅप पडलेत तुमचे त्याच्यामुळं ते थोडं परत लावून घ्या आणि ह्याला कंटिन्यू बाहेरीच अल्ट्राशी ठेवा। ही झाडं पुढल्या वर्षी तुम्हाला ह्याच्यात डबल झाली पाहिजेत, माझ्या मते ते 6 महिन्यातच झाली पाहिजेत, अशी व्यवस्था ह्याच्यात आहे। अजून तुम्हाला माहित नव्हतं, माहित नसताना तुम्ही चालू केलंय, त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागेल। पण आता तुम्ही म्हणजे इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये असल्यामुळं इंजिनियर सारखं ह्याच्यात नसतं, लक्षात आलं? हे म्हणजे बायोमध्ये आहे, आणि बायोमध्ये असल्यामुळं ते आपल्याला कळत नाही। आपण एक फांदी लावली, कळलं, किंवा झाड एवढं आलं की त्याला 100 फळं येणार, असं होत नाही। तर हे आपणाला डबल आलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण पुढे जर केलं
तर मला वाटतं हे डेफिनेट म्हणजे झाडं तुमची काहीतरी ह्या वर्षी तुम्हाला देऊन जातील. तर मला वाटतं आपण शेतकरी मित्रांनो आपण इथंच थांबूया, हा एपिसोड इथंच संपवूया. नमस्कार शेतकरी नमस्ते. बंधू.